बसमधून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, 5,06,000चा ऐवज हस्तगत। राजारामपुरी पोलीस ठाण्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला। कोल्हापुरात बसमधून प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून 5,06,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत। या कारवाईमुळे राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा उघडकीस आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात बसस्थानक परिसरात व बसमधील प्रवाशांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक तयार केलं होतं। पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकानं घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार संदीप सावंत व सत्यजित सावंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सायबर चौक राजारामपुरी इथं सापळा रचण्यात आला। तेथे पिंकी विशाल सकट वय 45 राहणार स्वातंत्र्य सैनिक वसाहत राजेंद्रनगर कोल्हापूर हिला ताब्यात घेण्यात आले। महिला पोलीस अंमलदारामार्फत अंगझडती घेतली असता तिच्याकडून 5,06,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। चौकशीत आरोपी महिलेने 3 ऑगस्ट 2026 रोजी जनता बाजार चौक राजारामपुरी इथं बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपी महिलेला मुद्देमालासह राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संदीप सावंत, सत्यजित सावंत, वैभव पाटील, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, सागर चौगुले, अरविंद पाटील आणि प्रतिभा पेटकर यांनी पार पाडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।